तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं MPSC मेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। प्रश्न पहिला आहे, भारतीय सैन्याचा इन्फंट्री डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 25 ऑक्टोबर, 26 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर। तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 27 ऑक्टोबर रोजी भारतीय सैन्याचा इन्फंट्री डे साजरा केला जातो। पुढचा प्रश्न बघूया। नुकतेच कोणत्या मराठी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असे ठेवण्यात आले आहेत? ऑप्शन आहे पुणे रेल्वे स्टेशन, औरंगाबाद रेल्वे स्टेशन, कोल्हापूर रेल्वे स्टेशन, नागपूर रेल्वे स्टेशन। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, औरंगाबाद रेल्वे स्टेशन। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2025 मध्ये आलेल्या मोनथा चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने दिले होते? ऑप्शन आहे भारत, श्रीलंका, थायलंड, बांगलादेश। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, थायलंड या देशाने मोनथा हे नाव दिलेलं आहे। पुढचा प्रश्न बघा। 27 ऑक्टोबर 2025 रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून कोणाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे? ऑप्शन बघा, न्यायमूर्ती दीपक गुप्ता, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती BR गवई। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 2, न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं नावाची शिफारस करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न बघा। जागतिक ऑडिओ व्हिज्युअल हेरिटेज दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 25 ऑक्टोबर, 26 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 27 ऑक्टोबर या दिवशी जागतिक ऑडिओ व्हिज्युअल हेरिटेज दिन साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न, नुकतेच महाराष्ट्र सरकारने बांबू उद्योग धोरण 2025 कधी जाहीर केले? ऑप्शन आहे 15 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, 15 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर केले आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या बालहक्क संस्थेने अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी आपला व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू केला आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, नवी दिल्ली, गोवा, गुजरात। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नवी दिल्ली। पुढचा प्रश्न बघा। खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलचा मानद दर्जा मिळाला आहे? ऑप्शन आहे बजरंग पुनिया, नीरज चोप्रा, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलचा मानद दर्जा मिळाला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने वोप्पा ऑर्डर 2025 मध्ये बदल करून खाद्यतेल क्षेत्रातील देखरेख अधिक बळकट केली आहे? ऑप्शन आहे कृषी मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, ग्राहक व्यवहार मंत्रालय। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2025 मध्ये भारताने विकासासाठी सहकार्य या उद्देशाने कोणत्या देशासोबत स्ट्रॅटेजिक अलायन्सची घोषणा केली आहे? ऑप्शन बघा, जपान, ब्राझील, रशिया, ऑस्ट्रेलिया। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ब्राझील। त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या मंत्रालयाने डिजिटल ॲग्रिकल्चर पॉलिसी तयार करण्याची घोषणा केली? ऑप्शन आहे
कृषी मंत्रालय उत्तर प्रदेश, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय किंवा यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कृषी मंत्रालय उत्तर प्रदेश यांनी डिजिटल ॲग्रिकल्चर पॉलिसी तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, नुकतेच कोणत्या G7 देशाने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन बघा, इटली, फ्रान्स, जर्मनी, नॉर्वे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, नॉर्वे. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात उंच मतदान केंद्र जे हिमाचल प्रदेशमध्ये आहे त्याचे नाव काय आहे? ऑप्शन बघा, किन्नौर, स्पिती, ताशिगांग, लाहौल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, ताशिगांग. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2025मध्ये कोणत्या शहरात गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब स्थापित करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन आहे मुंबई, बेंगळूर, विशाखापट्टणम, चेन्नई. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, विशाखापट्टणम इथे गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब स्थापित करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या मोहिमेची सुरुवात कोणी केली आहे? ऑप्शन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय किंवा यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेची सुरुवात केली आहे. तर हे होते मित्रांनो आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.